150 रुपयाचा कॅश प्राइज. यशवंत पाटील यांनी जो धुरळा उडवला, प्रेक्षकांची मनं जिंकली नाही, परंतु स्पर्धेला त्यांनी 4 चांद लावले आणि अजून मॅचेस आहेत. यशवंत पाटील दमलेला नाहीये. जोपर्यंत डीजे वाजेल तोपर्यंत ताकद आहे यशवंत पाटील मध्ये डान्स करण्याची. थाय फाय कबड्डी. चला आपण पुढच्या मॅच साठी धोत्रे संघाशी कॉन्टॅक्ट करा. धोत्रे संघ कुठपर्यंत आल्याची माहिती आयोजकांना विनंती आहे. थँक्यू. धोत्रे संघ देखील रवाना झाला सेमीफायनल साठी. बघा श्री 11 मोहाची वाडी आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजद 3 ओव्हरचा सामना. चला मोहाची वाडी संघ आपण घाई करा, तुम्हाला सेमीफायनल साठी जायचंय. 3:45 वाजलेत. पिंपलोलीच्या स्पर्धेमध्ये देखील तिथे क्वालिफाय मॅचची जवळपास सामना सुरू होत आहे, त्यामुळे टाइम कमी आहे तुमच्याकडे. जेपे गावाचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं कौतुक आहे, मनापासून स्वागत. पहिला गोलंदाज झाला आदम. आणि विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने कमावली तर ग्रामपंचायत अंजपचे धडाडीचे नेतृत्व, ज्यांच्याकडे भावी सरपंच म्हणून पाहिलं जात आहे, संजयजी मिनमिने यांचा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला थर्ड बॉल आला. सर्व संघांसाठी फायनल पर्यंत ते कॅश प्राइज आहे संजयजी मिनमिने यांचं. संपूर्ण संघांसाठी ते कॅश प्राइज त्यांनी लावलं. आदमची ही ओव्हर आहे. पुन्हा एकदा आदमचा हा चेंडू उंचावरून खेळण्याचा फटका होता, पण संभाजींनी इथून 2 बॉल डॉट केलेत. क्वालिफाय मॅच पसंतबरा मुकाबला. एका बाजूला अंजप, दुसऱ्या बाजूला बोवाची वाडी आणि पहिलाच फटका खेळला आणि इथून फटका फसला आणि बॅटर झाला इथून आउट. आणि एक फलंदाज इथून बाद झाला संभाजी पठारे. मारुती मायाले नवीन फलंदाज आदमच्या विपक्षात बॅटिंग त्यांना करायची. मारुतीचा शॉट आलाय, धावसंख्या ओपन करणाऱ्या लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडू इथून सीमा पार आलाय. पहिला चौकार. मारुती माली अंजप संघाची बाजू सांभाळणारा खेळाडू गेल्या मैदानावरती आदमवरती टोकला चौकार. आदमचा चेंडू जरी कसा आला तरी त्यावरती मारुती मालीचा शॉट तितका भारी पडला आणि लॉंगर मध्ये ठोकला चौकार. मारुतीने धावा पोचल्या अंजप संघाच्या 4 बॉलमध्ये 4. गोलंदाज सवार आदम 5व्या बॉलसाठी. पुन्हा फटका मारुती मालीचा. चांगला शॉट आहे, खेळाडू दूर होते पण पोचले बॉल पर्यंत, कॅरी केली कॅच. विकेट आली आहे आदमच्या गोलंदाजीवरती. मारुती माली देखील इथून बाद. 5 चेंडू धावा 4, विकेट गेल्यात अंजप संघाच्या 2. प्रवीण पठारे नॉन स्ट्रायकर इनला सुद्धा 2 विकेट इथून गमावल्यात आणि रुपेश जोगले हा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये रुपेश एकही चेंडू न खेळता रनआउट झाला होता. आता ही चान्स आहे संघासाठी हिरो होण्याची आणि धावा पाहिजे त्या अंजप टीमला, कारण श्री 11 मोहाची वाडी यावर्षी तुफान फॉर्म मध्ये हा संघ आहे आणि या संघाचा विजय रेट रोखणं बऱ्याचशा संघांना आतापर्यंत जमलेले नाहीये. श्री 11 मोहाची वाडी संघाचा विजय रेट कोणता संघ रोखेल याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत. मोहाची वाडी संघाचा परफॉर्मन्स 5 बॉल धावा 4.
आदमचा शेवटचा बॉल आणि परफेक्ट मागे ठोकलाय तर रुपेश जोगलेने चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ केलाय कंप्लीट. धावा झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाच्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 8. 2 चौकार आले आदमच्या बॉलिंगवर. 2 विकेट आले आणि धावा संख्या 8 असताना 2 विकेट इथून गमावल्या. जयवंत दुवे असतील, अशोकदादा जाधव असतील, चंद्रकांतजी जाधव, सन्माननीय पोलीस पाटील आणि त्याबरोबर जयवंत माई बाबा असं सगळंच आमच्या ग्रामस्थ उपस्थित आहे. आणि डीजे मास्टर आपण तयार राहा, कारण आता खरं तर आपण 4 दिवस स्पर्धा पाहिली. आपल्याकडे डान्सर उपलब्ध होते पण त्यांची ऑर्डर, त्यांची बुकिंग आपल्याला भेटत नव्हती. पण आज रविवारच्या दिवशी इमर्जन्सी कार्यक्रम सोडून आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी यशवंत पाटील, कातील यशवंत पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना 150 रुपयाचा कॅश प्राईज पोलीस पाटलांनी दिलंय. पाटलांचा नाद करायचा नाही हे यशवंत पाटील यांनी दाखवलं आणि त्यांचा डान्स सुरू राहील फायनल पर्यंत. गोलंदाज तयार. फुल टॉस. खडे 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 प्रवीणचा शॉट आणि वाह, गुड फिल्डिंग. कॅच जरी ड्रॉप केलाय तरी रोशन अर्थात गुगू या संघाचा संघ नायक का जबरदस्त. रिप्ले मध्ये बघू शकाल तुम्ही. प्रवीण पथाऱ्यासाठी चेंडू होता, खडे खडे शॉट केला आणि रोशनने जंप घेतली, चेंडू ढकलला, षटकार वाचवला आणि प्रवीण देखील सेफ राहिला. काय फिल्डिंग आहे रोशनची अर्थात गुगूची. रुपेश जोगलेचा प्रहार साईड स्क्रीनच्या बाजूने लॉंग ऑन मध्ये टोकला षटकार. मी ज्यावेळी रुपेश गेला तेव्हा म्हटलं होतं की संघासाठी हिरो बनण्याचे चान्स आहे आणि असा पिक्चर पुन्हा येणार नाही. त्यामुळे ब्लॉकबस्टर हिट सध्या खेळायचे आणि तो धमाका पेश करतो रुपेश जोगले. अंजप संघाला इथून धावसंख्या मोठी पाहिजे आणि त्यासाठी फटकेबाजी रुपेश जोगलेची. पुन्हा एकदा प्रयत्न होता. संकेत ढायरे यांची हालचाल, चेंडू मात्र वाईड. एक्स्ट्राची धाव टोटल इथून आता वेगाने जात असताना जाऊन पोचतीये ती मात्र 16 या अंकावरती. जबरदस्त फॉर्म मध्ये दोन्ही संघ आहेत आणि त्यातूनही भारी बॅटिंग आहे या मॅच मध्ये रुपेश जोगलेची. पुन्हा एकदा बॅटची कडा, गलीमधून चेंडू निघत असताना फिल्डिंग झाली. गुड फिल्डिंग. 17 धावा. हा चेंडू देखील चौकार असता पण गलीमधून चेंडू काढता आला नाही कारण फिल्डिंग तेवढी तिथे भारी झाली आणि एका रनने धावसंख्या 17. साजिद शेखचे चेंडू संपले 3 धावसंख्या. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजपची 17. गेल्या वर्षी अंजप संघाने सावळच्या मैदानावरती पनवेल विभागातील 2 संघांना पराभूत केलं होतं. त्यामुळे या संघाची ही ताकद बाहेरून येणाऱ्या संघांच्या विरोधात आपण पाहिली आहे. प्रवीणचा शॉट ऑन साईडला केले, लॉंगॉन मध्ये खेळाडू आले. 1 रनने टोटल वरती इफेक्ट होईल आणि 18 धावा बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप संघाचा. साजिद शेखची ही ओव्हर नंबर 2 चे चेंडू इथून समाप्त झाले. जवळपास 4 धावसंख्या दिनेश आम्हाला सांगतात 18. रुपेशचा शॉट स्क्वेअर लेग मध्ये, खेळाडू थोडे दूर बॉल पर्यंत पोहोचून तोपर्यंत धावा घेण्याचा मानस आणि कव्हर केलाय. थोडस लेझी क्रिकेट. विकेटच्या दरम्यान धावगती थोडी कमी पडतीये. निखा रनने धावसंख्या 19. धावा पाहिजेत किमान 40 पार. 19 धावा झाल्यात. साजिद शेखची बॉलिंग आहे. समोर प्रवीण पथारे. कर्जत तालुक्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात प्रीमियर लीग मध्ये बऱ्याचदा खेळलेत आणि त्यामधील हे द्वंद्व आहे साजिद वर्सेस प्रवीण पथारे. प्रवीणचा शॉट परफेक्ट उचललाय. स्कोर कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये पडलाय चेंडू आणि सीमा पार. साजिद वरती ठोकला प्रहार. 2 षटकानंतर धावा झाल्या अंजप संघाच्या 23. विजय.
खेळाडू मैदानावरती अंजप संघाचा आणखी एक नवीन हार्ड हिटर बॅटर जग्गू आलाय आणि 35 धावा उभारल्या स्वर्गीय भास्कर अंजप टीमने. रुपेश जोगलेने मेन मॅच मध्ये बलाढ्य टीमच्या विरोधात 22 धावांची इनिंग खेळली. षटकार चौकार त्याने पेश केले आणि स्वर्गीय भास्कर अंजप संघाला एक चांगली टोटल 3 ओव्हरच्या मॅच मध्ये सध्या तरी धावफलकावरती उभारून दिली आहे. कारण आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जग्गूने जर एखादा षटकार चौकार खेळला तर मग मात्र ही धावसंख्या देखील मजबूत वाटेल त्या अंजप टीमला. अमोलचा लास्ट बॉल आहे तुझी 11 मोहाचेवाडी टीम कडून. शेवटचा बॉल होता याचे रनआउट देखील नसेल. चेंडू इथून डॉट आहे आणि 3 ओव्हर नंतर स्वर्गीय भास्कर अंजप संघाने धावा केल्या 35-36 धावांचं टार्गेट आहे ते मात्र श्री 11 मोहाचेवाडी टीमला. आणि हा सामना इथून 18 बॉल 36चा आणि याच्यानंतर मात्र धोत्रे संघ सेमीफायनल साठी इथे पोहोचतोय. काही खेळाडू आलेत, बाकीचे काही खेळाडू लवकर पोहोचतील याची बाकी खेळाडू निकालची घ्या. तोपर्यंत डीजे होऊ दे गाणं डान्स. यशवंत पाटलांचा ते चंद्रकांत नामदेव जाधव यांचे मनापासून आभार. लाईटची व्यवस्था आम्हाला केली ते सदानंद जाधव यांचे मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे हे ग्राउंड बनवण्यासाठी ज्यांनी आम्हाला या मैदानाची जागा दिली त्या मैदानाचे मालक मैदानाची जागा आम्हाला उपलब्ध करून दिली ते वसंत बाळू जाधव, पुंडलिक बाळू जाधव, दत्तात्रय धर्म हिलाल आणि सावळराम दादा जाधव या चौघांचे मनापासून आभार. आणि मैदानासाठी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली ते चंद्रकांत नामदेव जाधव आणि तातीराम बबन जाधव या दोघांचेही मनापासून आभार. अशीच साथ आपण अंतराळ नीडकरांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये द्या आणि असाच टुर्नामेंटचा हंगाम आपण यानंतर देखील आयोजित करू. पहिल्याच बॉलवरती सिंगलने सुरुवात. यशवंत पाटील यांचा डान्स ही व्हिडिओ व्हायरल झालेली आहे. शर्यतींच्या आखाड्यावरती त्यांचा डान्स जो झाला होता ती देखील व्हिडिओ यशवंत आता सगळ्या प्रेक्षकांच्या नजरेस आलेली आहे. खरं तर यशवंत गुडवणवाडीच्या डान्सरने रेकॉर्ड केलं होतं. पात्र जिल्हा परिषद विभागाची पहिली प्रीमियर लीग होती. एका आठवड्यामध्ये जवळपास 40,000 लोकांनी जवळपास त्यांची व्हिडिओ पाहिली होती. हा रेकॉर्ड होता यशवंत पाटील या डान्सरचा. आणि मैदानावरती आल्या आल्या पहिल्याच पावलावरती 150 रुपयाची कमाई केली ती यशवंत. चला मॅच कडे जाऊ. प्रवीणची ओव्हर आहे. फटका आदमचा फटका आणि मैदानावरती आदम जोपर्यंत आहे तोपर्यंत अंजप संघाला या धावसंख्या थांबवण्यामध्ये थोडा अडथळा आहे.
आणि स्लीपर क्षेत्रामध्ये या मॅच मध्ये नरेश मिनमिने दादा, त्याबरोबर जग्गू आणि तिसरं आहे ते मात्र मंगेश. या तिघांसाठी कॅच कोणीही पकडली तरी पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. खाली राहिलं प्रवीण जाधव, खाली राहिलं, एका धावेचा कॉल आहे आणि इथून धाव केली कंप्लीट. 18 बॉल 36चा टार्गेट होतं, 3 बॉल धावा आलं महाचवाडी टीमच्या आतापर्यंत 7. तर जामरुकचं 6 झालं, 3 बॉल मध्ये 6. जामरुक गावचे सन्माननीय प्रफुल्लजी सावंत या ठिकाणी उपस्थित होते. प्रफुल्ल दादा आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरतून आसनस्थ व्हायचं. प्रफुल्लजी सावंत आपण मंचावरतून आसनस्थ व्हा. 3 बॉल 6 इथून मॅच बनतीये. फुल टॉस आला आणि तिथून कॅच इथून पकडली आणि गुड कॅच. सगळे व्हॉलंटियर आमचे सांगतात की इथून परफेक्ट कॅच कॅरी केला आहे आणि सामना जो महत्वाचा आहे तिथं डोक्याची घंटा आहे श्रीलेवर मॉच व्हायचा. रिप्ले मध्ये बघू शकता फुल टॉस होता, साजेचा शॉट आणि अक्षय मिनमिनेने कॅरी केली, स्वतःला बॅलन्स केलं एका पायावरती आणि विकेट कमावली ती मात्र श्रीलेवर मॉचवाडी टीमची. साजेचा खेळ इथून खल्लास झालाय आणि 4 बॉलमध्ये 6 धावा म्हणजे येणाऱ्या 14 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. ती श्री 11 मॉचवाडी संघाला सातत्याने स्पर्धा खेळतो. श्री 11 मॉचवाडी जिथे जातोय तिथे क्वालिफाय होतोय आणि या संघाचा विजय थांबवल का श्री 11 मॉचवाडी संघाचा स्वर्गीय भास्करले नांजप. कारण जग विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप मध्ये लगातार 32 सामने जिंकले होते आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाने भारत देशामध्ये क्वार्टर फायनल मध्ये पराभूत करत रिकी पॉन्टिंगने त्या क्षणी कर्णधारपद सोडलं होतं आणि तसा रेकॉर्ड भारतीय संघाने केला होता. ती दहशत अंजप संघ दाखवेल का? अमोल चव्हाणचा शॉट आलाय, ठोकलाय अमोलने इथून चौकार. धावा संख्या पोचली आहे चौकाराने 10. लास्ट बॉल प्रवीण पथारेचा. गती कमी होती, अमोलने देखील हलक्या हाताने चेंडू उडाला, या ठिकाणी फसवलं संभाजी पथारे यांना आणि एका ओव्हरमध्ये धावाला तर मात्र 11. कर्जत तालुक्यात असे बरेच संघ भरपूर वर्ष खेळतात, त्यामध्ये आवर्जून आपण नाव घेऊया. अजिंक्य पवार यांचा वाकस गावाचा चिंतामणी 11 वाकस हा संघ भरपूर वर्ष जारी खेळतोय पण 3-4 ट्रॉफी त्यांनी जिंकल्या पण अजूनही चिंतामणी 11 वाकस संघाने हार मानलेली नाहीये. गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंटची फायनल खेळला, 2य क्रमांकाची ट्रॉफी जिंकली ती चिंतामणी 11 वाकसने आणि एका ओव्हरमध्ये 11 झाल्यात. 12 बॉलमध्ये धावा पाहिजे 25. 12 गोलंदाजासाठी संजय मिनमिने दादा याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांच्याकडून 200, 700 रुपये टोटल. पहिला चेंडू हलकीशी कडा होती, समोर होता चेंडू संभाजी पथारे यांचा. सामना 11 बॉल आणि 25 धावांचा. स्वर्गीय भास्करीला नांजप संघाला हा सामना जिंकण्यासाठी इथून 25 धावा वाचवायचे आणि त्यातूनही महत्वाचे विकेट होते मात्र अमोल चव्हाण आणि त्याचबरोबर आदमची. थोडासा सामना दोन्ही संघांकडून थोडी रस्सीखेच सुरू. 11 बॉल 25 ची गरज. अक्षयचा चेंडू अमोल चव्हाण समोर, लगातार दुसरा डॉट बॉल. अपील थोडी होती पण अक्षय बिनमिनेचा हा डॉट बॉल आला. 10 बॉल आता पाहिजे धावा 25. क्वालिफायची मॅच आहे. पहिल्या 3 ट्रॉफी 3 संघांच्या नावावरती 100% आणि एका संघाची आम्हाला प्रतीक्षा आहे, तो संघ या मॅच मध्ये मिळेल. 10 बॉल पाहिजे धावा 25.
पुन्हा एकदा अक्षय निम्मेनाचा हा चेंडू खराब फिल्डिंग झाली. आदमला स्ट्राईक मिळाली आणि अमोल जो सध्या बॅटपॅच मध्ये होता तिथून मात्र एक धाव तिथून कंप्लीट झाली. येणारे बॉल आता या मॅच मध्ये 9. सामना जिंकण्यासाठी धावा पाहिजे 24. 9 चेंडू आणि 24 ची गरज. श्री 11 मोहाचेवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 आणतात. 9 बॉल 24 ची गरज. आदमचा शॉट आणि चेंडू सीमा रेखा पार. आदमचा आलाय आदमचा हा इथून षटकार आला. यस 8 बॉल आणि धावा पाहिजेत. इथून मात्र 18. संजयजी निम्मिने दादांचं या मंचावरती शुभभाव म्हणतो. त्याबरोबर संतोषजी माळी दादांनाही या ठिकाणी इन्व्हाइट करेल. मॅच 8 बॉल धावा पाहिजे. तिथून 18. अंजप संघ मोहाचीवाडी संघाच्या विरोधात. विकेट हॅट्रिकसाठी संजयजी निम्मिने यांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फटका आदमचा आणि एक चुकीचा चेंडू आणि आदमला मिळालेली स्ट्राईक. ठोकले आदमने षटकार 2. सर्वात लॉंगेस्ट षटकार या टुर्नामेंटचा आदमच्या नावावर आहे आणि स्ट्राईक रेटेड झाली नसती तर कदाचित ही अवस्था आता बघायला मिळाली नसती. आता मॅच 7 चेंडू गरज आहे 12 धावांची. क्रिकेट मधली एक चूक आपल्याच टीमला बॅकफुटवर ढकलू शकते आणि आदमची विकेट ही अत्यंत महत्वाची आहे. निर्णायक विकेट येते आदमची आणि त्याच्या विकेटसाठी प्लॅनिंग तर बनवलंय पण अक्षय मिनमिनाचा चेंडू तसा येत नाहीये. इथे आदमची विकेट अंजप संघाला कमवता येत नाहीये. विकेट कमावली तर कदाचित हा सामना बनू शकेल. 7 बॉल गरज होती 12 धावांची. आदमचा शॉट मागे. खेळाडू प्रयत्न नव्हते. चेंडू ढकललाय चेंडू. दुसऱ्या धावेसाठी आदम निघाला. रनआउटची चाच बनतीये आणि आदम इथून पोहोचलाय. 36 धावांचं टार्गेट होतं. 26 झाल्यात आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी धावा पाहिजे. ती मॅच जिंकण्यासाठी श्री 11 मोहाचीवाडी संघाला 10. लक्ष्य 2024 श्री 11 मोहाचीवाडी संघाने भरपूर ट्रॉफी जिंकल्यात पण यजमानाच पैकीच हा संघ म्हणायला हरकत नाही. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने 6 बॉलमध्ये जर 10 धावा वाचवल्या तर संघ ट्रॉफीचा मानकरी ठरेल आणि ट्रॉफीचा मानकरी ठरला तर आता अंजप गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी होणार. धूम धडाका होणार कारण श्री 11 मोहाचीवाडी या टॉप टीमला सगळ्यात जास्त ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला अंजप संघ पराभूत करेल का हे बघायचं. मारुती मालीने जर हा सामना जिंकून दिला तर मात्र मारुती माली या गोलंदाजासाठी संतोष माळी यांच्याकडून 500 आणि ग्रामपंचायत अंजप कर्जत तालुक्यातील नवीन ग्रामपंचायत आणि विभागातील हा संघ बलाढ्य संघ अंजप आणि जर विकेट हॅट्रिक इथून कमावली गोलंदाज मारुती मालीने तर संजय मिनमिने दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मारुती मालीला आणि सामना जिंकून दिला तर संतोष माळी यांच्याकडून 500. विकेट हॅट्रिक मिळालेला सामना जवळपास ताब्यात येईल तर मला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मारुती मालीची जादू मैदानावरती फिरकेचा जादूगार करामत करेल का? श्री 11 मोहाचीवाडी संघाला 10 धावांपासून दूर ठेवेल का? सामना क्वालिफायचा आहे. लढाई येते ट्रॉफीसाठी आणि गोलंदाजी येते मारुती माळीची. पहिला चेंडू अमोल चव्हाणने खेचलाय चेंडू आणि सामना देखील खेचलाय. ठोकलाय षटकार. डीजे चेंडू आणि 4 आणि थोड्याच वेळात कर्जत खालापूर विधानसभेचे भावी आमदार आदरणीय सुधाकर भाऊ घारे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. नेरळ पर्यंत सुधाकर घारे भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेत. नेरळवरून अगदी काही क्षणात सुधाकर घारे भाऊ या ठिकाणी
उपस्थित होतील आणि एका रन इथे स्ट्राईक रोटेट झाली आणि 4 बॉलमध्ये धावसंख्या पाहिजे ती मात्र 3. 4 बॉलमध्ये 3 धावा. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आता भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सुधाकरजी खारे भाऊ यांच्या थोड्याच वेळा शुभागमन होईल. पण सामना 4 बॉल 3 धावांचा. मारुती मालीची ही जादू. आदमचा शॉट आणि सामना केला क्लिअर. 1 मॅन शो आदमने पुन्हा एकदा दाखवला आणि सामना जिंकलाय तो मात्र श्री 11 मोहाची वाडीने आणि जिंकलाय तो मात्र मोहाची वाडी. चला धोत्रे टीम कॅप्टन टॉस साठी या आणि आदमला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथून देऊ आणि आदम आपण लगेच आणि टॉस साठी धोत्रे टीम कॅप्टन. धोत्रे टीम चला मोहाची वाडीलाही पुढील एक सामना आहे पिंपळी येते त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. या लगेच धोत्रे साठी तोपर्यंत आपण प्रफुल्लजी सावंत यांचा सत्कार करू. चला प्रफुल्लजी सावंत साहेब आपण पुढे चला. अशोक दादा आपण आपल्या शुभ असते प्रफुल्लजी सावंत यांचा सत्कार करावा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अर्थात आदमला इथून आपण ती ट्रॉफी प्रफुल्लजी सावंत यांच्या शुभ असते देऊ. इट्स अ ग्रेट इनिंग बाय आदम. 1 मॅन शो आज आदमचा. आदमची विकेट जर मिळवली असती तर स्वर्गीय भास्करी आणि अंजप संघाला हा सामना जिंकता आला असता. पण चांगल्या पद्धतीने खेळला. कॅप्टन आले. प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आदमला देतो. प्रफुल्ल सावंत यांचं शुभ असतं. चला टॉस आपण करू. प्रफुल्ल सावंत तिथे सामाजिक टॉस करा नंतर आम्ही आपला सत्कार या ठिकाणी करू. कॉइन पूर्वा रोशन आला आणि निलेश आला. दोन्ही टीम 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच 4 वाजून 12 मिनिटांचा खेळ आहे आणि इथून आपल्याला 2 मॅच आजच्या दिवसाच्या या स्पर्धेच्या कव्हर करायचं. टॉस जिंकलाय मोहाची वाडीने टॉस जिंकलाय. डिसिजन फिक्स आहे त्यांचा बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंग असेल जय गावदेव धोत्रे या संघाची. तर विनंती करेल अशोकजी जाधव यांना की आपण प्रफुल्लजी सावंत यांचा सत्कार या ठिकाणी करावा. सिक्युरिटी इन्चार्ज सिक्युरिटीचं नेतृत्व करतात प्रफुल्लजी सावंत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. अशोक दादा जाधव यांच्या शुभ असते. मानाची ही शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं या ठिकाणी आपण आदरतिथ्य करतो. तर प्रफुल्लजी सावंत यांचं मनपूर्वक स्वागत दादा. अंजप संघाला पराभव इथे स्वीकारावा लागला. शांतारामजी निंगिने यांचं स्वागत होतंय. दादा आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. आपली स्पर्धा आपलं व्यासपीठ आपल्या विभागाची स्पर्धा आपण मंचावरती यावं आणि अशोक दादाने विनंती करेल की शांताराम निंगिने दादांचाही सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा. अंजप अंतराळ नीड अगदी एकमेकांच्या बाजूला असणारी ही गावं आणि आता तर आपल्याला एकत्रच राहायचं या पुढच्या काळामध्ये. जय भवानी मित्रमंडळ अंजपचे अध्यक्ष नितीन जोगले दादा या